ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लवकरच विवाहबद्ध होणार आहेत आणि गुजरातच्या जामनगरमध्ये प्री वेडिंग सोहळा पार पडणार आहे आणि या निमित्ताने जामनगर शहर चर्चेत आलंय। गुजरातचं जामनगर ऑइल सिटी म्हणून जगप्रसिद्ध आहे, पण रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे धाकटे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नामुळे आजकाल जामनगर चर्चेत आलं। 1 मार्च ते 3 मार्च दरम्यान जामनगरमध्ये प्री वेडिंग कार्यक्रम होणार आहे। हा समारंभ पारंपरिक पद्धतीने पार पडणार असला तरी त्याचं भव्य असं आयोजन केलं जाणार आहे। राजेशाही काळातील एक ऐतिहासिक शहर अशी जामनगरची ओळख आहे। या शहरात सर्वाधिक पितळ्याचे लहान मोठे उद्योग आहेत। रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी जामनगरच्या खावडीमध्ये रिलायन्स उद्योगाची 2000 साली मुहूर्तमेढ रोवली होती। रिलायन्स उद्योग समूह आपल्या शेअरधारकांना नफा मिळवून देत आपली वाटचाल करत आहे। सोबतच जामनगरमध्ये पेट्रोलियम उद्योगामुळे बेरोजगार मजूर आणि गोरगरिबांना रोजगार मिळाला। सोबतच हळूहळू जामनगरच्या विकासालाही गती मिळाली आहे। काळानुरूप सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावण्याकरता आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी वसुधैव कुटुंबकम या भावनेतून रिलायन्स उद्योग समूहानं मॉल सुरू केलेत। इथं दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना रास्त दरामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात। आजवरच्या नैसर्गिक संकट काळात रिलायन्स उद्योगानं एक कुटुंब म्हणून सरकारी यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून मदत केली आहे। कोरोना काळात सरकारी रुग्णालयाचा कायापालट केला, आधुनिक यंत्रणा उपलब्ध करून दिली। देशात जिथं जिथं गरज भासली तिथं तिथं ऑक्सीजन प्लांट्स उभारले। रिलायंस आने के समय जो परिमल भाई नथवाणी ने जो कुछ भी किया वो उनके लिए भी उनको हेड्स ऑफ है। और मुकेश भाई तो जामनगर का ही सोचते हैं। उनके साथ जो उनके कलीग है मनोज भाई मोदी, वो भी जामनगर के बारे में काफी सोचते हैं। आज देख रहे हैं आपके रिलायंस की इतनी बड़ी इंडस्ट्री यहाँ हो गई है, उसके कारण जामनगर का बहुत अच्छा विकास हो गया है। रियल एस्टेट में भी काफ़ी विकास हुआ है। हजारों लोग जामनगर में रोजगारी पा रहे हैं। अभी जामनगरमध्ये रिलायन्स उद्योगामुळे आर्थिक बाजू भक्कम झाली आहे, तसंच असंख्य लोकांच्या हाताला काम मिळालंय। सोबतच जामनगर रिलायन्स उद्योगात काम करण्याकरता इतर राज्यातून कर्मचारी आले, त्यामुळे भाडे तत्वावर राहणाऱ्यांची संख्याही वाढली। जामनगरमधील जगविख्यात रिलायन्स उद्योगामुळे आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचा इथं नेहमीच राबता असतो, त्यामुळे जामनगरमध्ये पर्यटन विकासालाही चालना मिळाली। किंजल करसारियासह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत, जामनगर।